अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुह। प्रिय मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी आपल्या पुस्तकेतील कालू निसर्ग मानवा ही कविता आपण वाचली होती व गाली होती। वाचन आणि गायन झाल्यानंतर आज आपण पाहूया कालो निसर्ग मानवा या कविताचे प्रश्न उत्तर। तर चला मुलांनो, वया घ्या आणि लिहिण्यासाठी सुरुवात करा। सर्वात प्रथम शब्दार्थ मानवा म्हणजेच माणसाला, धरणी धरती, भूमी, परी पण, परंतु, सताविते म्हणजेच त्रास देणे, चिंता काळजी, राखायची म्हणजे रक्षण करायचे, प्राणे दुसऱ्याने, विकास प्रगती, फिकीर काळजी आणि दिस म्हणजेच दिवस। एक दोन वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न असा, पावसाची सळ आली तरी कवीला कोणती चिंता सतावते? तर उत्तर असं आहे, पावसाची सळ आली तरी पाणी पुढे मिळेल की नाही ही चिंता कवीला सतावते। दुसरा, नियम कोणी पाळावेत असे प्रत्येक माणसाला वाटते। उत्तर आहे, नियम दुसऱ्याने पाळावेत असे प्रत्येक माणसाला वाटते। प्रश्न तिसरा आहे, विकास साधताना माणसाने कोणती काळजी घेतली नाही? तर विकास साधण्यासाठी कारखाने काढले, पण कारखान्यातील रसायने पाण्यामध्ये सोडून पाणी दूषित झाले, याची काळजी माणसाने घेतली नाही। चौथा, नदी काठी घाण बघून कवीच्या काय लक्षात येते? उत्तर, नदी काठी घाण बघून कोणालाही पर्यावरणाची जाणीव नाही हे कवीच्या लक्षात येते। पुढचा प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडा। मुलांनो, इथं आपल्याला ऑप्शन आहेत, ऑप्शनची एक उत्तर निवडायचं आहे। पहिला आहे, पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे। ऑप्शन आहे, सगळ्यांना नळाचे पाणी प्यावे। 2, सगळ्यांनी फिल्टरचे पाणी प्यावे। 3 आहे, सगळ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे। दुसरा प्रश्न आहे, कालो निसर्ग मानवा म्हणजेच मानवाला निसर्ग दिसावा, मानवाला निसर्ग समजावा। आणि तिसरा ऑप्शन आहे, मानवाने निसर्गाचे उपकार समजून त्याप्रमाणे वागावे। तर मुलांना याची उत्तरे आहेत, सगळ्यांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, आणि दुसऱ्याचं उत्तर आहे, मानवाला निसर्ग समजावा। आता मुक्तोत्तरी प्रश्न, पुढील ठिकाणी कोणते नियम पाळावेत असे तुम्हाला वाटते? बस स्थानक, रस्त्यावरचा सिग्नल, वर्गातून मैदानावर जाताना। तर बस स्थानक मध्ये कुठले नियम पाळावे? तर पहिला, वाटेल तिथे न थुंकणे। 2, रांगेत उभे राहणे। 3, शिस्त पाळणे। 4, सामान व्यवस्थित सांभाळणे। 5, सहप्रवाशांना सहकार्य करणे। दुसरा आहे रस्त्यावरचा सिग्नल। तर 1, लाल सिग्नल असताना रस्ता न ओलांडणे। 2, हिरवा सिग्नल असताना जाये करणे। 3, फुटपाथ वरून चालणे। 4, डाव्या बाजूने चालणे। 5, वाहतूक नियंत्रण पोलिसांना सहकार्य करणे। तिसरा आहे वर्गातून मैदानावर जाताना।
तर 1 शिस्त पाळणे, 2 मस्ती न करणे, 3 रांगेत जाणे, 4 मौन पाळणे, 5 शिक्षकांच्या सूचनाप्रमाणे वागणे. पुढचा प्रश्न मुलांनो असा, अभ्यासू व्याकरण. प्रश्न नंबर 1, कवितेत शेवटचे अक्षर सारखे असणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा, म्हणजेच मुलांनो रायमिंग वर्ड्स. तर उदाहरण आहे धरणी आणि पाणी आणि उत्तरे आहेत ज्याला त्याला, कारखाने, रसायने, असावे, यावे. प्रश्न क्रमांक 2, पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरणे आहेत रसायने म्हणजेच रसा, साय, सार, सारे. तर शब्द आहे पर्यावरण, विकास आणि राखायचा. आणि उत्तरे आहेत पर्यावरण मध्ये किती शब्द आहेत पहा, पर, पण, वर, वन, रव, रन, वरण. दुसरा आहे विकास, विका, कास. मुलांनो लिहिलेले शब्द सोडून वीस, सका. तिसरा आहे राखायचा, तर राखा, खारा, खाचा, चाडा, चाखा, चाय, खायचा, चढायचा. हे लपलेले शब्द आपण आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3, लिंग ओळखा. निसर्ग पुल्लिंग आहे, भूमी स्त्रीलिंग आहे, पाणी नपुंसकलिंग आहे आणि चौथा आहे दिवस पुल्लिंग. लक्षात घ्या मुलांनो, आपल्याला हे सर्व प्रश्न उत्तर आपल्या वहीमध्ये लिहिण्यासाठी आहेत, लिहून काढायचे आहेत. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढील ओळीत सर्वनामे अधोरेखित करा, म्हणजे सर्वनामांना अंडरलाईन करायचं आहे. राखायची जो तो म्हणे. मुलांना जो तो हा सर्वनाम आहे. पडी ज्याला त्याला वाटे, म्हणजेच ज्याला त्याला नाम ऐवजी सर्वनाम आलेलं आहे. लेखन विभाग, दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग कशासाठी होतो ते सांगा. तर उत्तर आहे पिण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, परिसराची स्वच्छता राखण्यासाठी, बाथरूमसाठी. पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तर पहिला, हवे तेवढेच पाणी वापरावे. 2, पाण्याची योग्य बचत करावी. 3, गरज नसताना पाण्याचा साठा करू नये. 4, पाणी वाया घालू नये. 5, नळाची चावी घट्ट लावावी. चला आता पाहूया पुढचा प्रश्न. शब्दकोश. दिलेल्या आकृतीमध्ये योग्य शब्द लिहून शब्द डोंगर तयार करा. सर्वात प्रथम स्वतःसाठी वापरला जाणारा शब्द मी. दररोज काळजीपूर्वक उगवणारा सूर्य. 3, आपण ज्या देशात राहतो तो देश भारत. आपण आजारी पडल्यास या ठिकाणी जातो दवाखाना. पक्ष्यांच्या पंखांचा आवाज म्हणजेच फडफडाट. हा शब्दकोश आपल्याला सोडवायचा आहे. तर मुलांनो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रश्न उत्तर सह कविता तालासुरात भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्कीच करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओत.